जालना येथे नुकतंच पार पडलेल्या भाजपाच्या कार्यसमितीच्या बैठकीत पैठण येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डॉक्टर कांचन चाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय। त्यांच्या या निर्णयामुळे पैठण तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जालना येथे झालेल्या भाजपाच्या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, सरोज पांड्या, भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डॉक्टर कांचन चाटे यांनी समर्थकांसह जाहीर प्रवेश केला। यावेळी कांचन चाटे यांच्यासोबत लक्ष्मण आवटे, रघुनाथ इच्छय्या, भाऊसाहेब बोरुडे, अमोल भडके, लहुजी नरवडे, शंकर पठाडे, परमेश्वर कुचे, विजय ठाणगे, कल्याण गायकवाड, भास्कर जगधने, दिनकर दराडे, अरुण पठाण, संदीप चौरे आदींनी प्रवेश केला। या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वंजारी समाजाचे नेते म्हणून तालुक्यात ओळख असलेले कांचन चाटे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय। 32 वर्ष पोलीस मध्ये सेवा केल्यानंतर मी आता डीवायएसपी म्हणून रिटायर झालो आहे। मी काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय या राज्याचे तडफदार मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री खासदार रावसाहेब दानवे पाटील दादा व या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रथम त्यांनी मला पक्षात प्रवेश दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। या पक्षाची ध्येय धोरणे, त्यांची देशाप्रती असलेली आत्मीयता हे सर्व पाहून तसेच विकासाचा अजेंडा मी या पार्टीत प्रवेश केलेला आहे। या तालुक्यातलाच मी आता सध्या रहिवासी आहे। मी आता चनकवाडी येथेच माझी शेती वगैरे आहे, त्याच्यामुळे मी इथंच राहतो। यापुढे पक्षाच्या माध्यमातूनच माझा समाजकार्य करण्याचा विचार आहे। पक्ष जो काही जबाबदारी देईल ती पेलवण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे। पक्ष जी जबाबदारी देईल ती पेलण्यास मी तयार आहे, मग ती कोणतीही जबाबदारी असो। सध्या तर लोकसभा आहे, त्यामुळे लोकसभेला आम्ही माननीय खासदार साहेबांचं पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहोत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत या तालुक्यातून मागच्या वेळेपेक्षा जास्त लीड देणार आहोत।